आपण सप्ताह कशा करता करतो काहीतरी परिवर्तन घडावं म्हणून आपण सप्ताह करतो. म्हणून आपण त्या दिशेने पाहिलं पाहिजे. सगळ्यांनी अतिशय सुंदर नियोजन आहे. सगळ्यांच्या चरणावरती अगदी सगळे प्रफुल्लित असे दिसतात. सगळ्यांना मी असं गोड चिंतन देण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त तुम्ही कानाचे डोळे करून ऐका. अभंगाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा अभंग आहे. महाराज या अभंगामधून म्हणतात की मी संतांच्या चरणावरती पूर्ण माझा भाव ठेवला, मी संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला. ऐका, विश्वास असं हे पात्र आहे महाराज. मानवी जीवन जगत असताना विश्वास हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. जसा जीवाला जगण्यासाठी श्वासाची गरज असते, तसंच हे आयुष्य जगण्यासाठी विश्वासाची गरज असते. म्हणून हा विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. आता एखाद्या अंधाऱ्या रस्त्यामध्ये एखादा पांतस्थ वाटसरू चाललेला आहे. चालत असताना त्याला अंधारामध्ये एखादा उजाड दिसला, एखादा प्रकाश दिसला, तर तो त्या प्रकाशाकडे वाटचाल करतो, त्या प्रकाशाकडे तो जातो. आणि ज्या अर्थी त्या ठिकाणी प्रकाश आहे, उजाड आहे, त्या अर्थी नक्कीच त्या ठिकाणी मानवी वस्ती असली पाहिजे. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला आश्रय भेटल, आदर भेटल. या आधाराने तो तिथपर्यंत जातो. कशाच्या आधारे जातो? तो विश्वासाच्या आधारे जातो. म्हणून विश्वास हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. तुम्ही न्यूजवरती चॅनलवरती ऐकलं असेल, काही काळापूर्वी हिंदू मुस्लिम दंगल झाली होती बघा. हिंदू मुस्लिम दंगल झाली होती. हिंदू मुस्लिमाच्या दंगलामध्ये सगळ्यांना एकमेकाला मारहाण चालू होते. एक मुस्लिम मुलगी एका चौकामध्ये होती. चौकामध्ये असताना काही गुंडे तिच्या पाठीमागं लागत असताना तिच्या पाठीमागे लागले, तिच्यावरती धाव घ्यायला लागले, तिला पकडायला लागले. त्यावेळेस ती मुलगी आपला जीव वाचवण्याकरता पुढं पळत होती. पळत असताना ती गावामध्ये शिरली. प्रत्येक ह्या बोळीतून पळते, त्या बोळीतून पळते, तरी ते गुंडे तिचा पाठलाग करतात. पण पाठलाग करत असताना त्या पुरीनं एका दरवाजासमोर गेली. एक खिडकी उभी होती आणि त्या खिडकीतून तिला उजेड दिसला. घरामध्ये कुणीतरी असेल, मला आधार देईल, मला मला आश्रय भेटल, या कारणाने त्या घरापर्यंत ती गेली. खिडकीतून डोकावून पाहिलं, तेवढ्यात ती दरवाजासमोर गेली. दरवाजासमोर गेल्यानंतर तिने दरवाजा वाजवल्याबरोबर एक ऐन 20-25च्या घरातला एक तरुण मुलगा बाहेर आला आणि त्याने विचारलं, काय पाहिजे तुम्हाला? त्यावेळेस त्या ताईनं सांगितलं की दादा माझ्या पाठीमागे काहीतरी गुंडे लागलेत आणि हिंदू मुस्लिम दंगल बाहेर चालू आहे. दादा, मला रात्रभर तुझ्या घरामध्ये आश्रय मिळेल का रे? त्यावेळेस त्या दादानं सांगितलं, ताई तुला आश्रय भेटल. रात्रभर ती मुलगी त्या घरामध्ये राहिली. तो मुलगा दारामध्ये तिचे रक्षण करत बसला, दारात रात्रभर बसला. पण त्या मुलाच्या डोक्यामध्ये एकच विचार होता, तो म्हणजे ही तर मुस्लिम मुलगी, मी तर हिंदू मुलगा, बाहेर हिंदू मुस्लिम दंगल चालू आहे. मग ती त्या दंगलीतून वाचून, त्या गुंडापासून वाचून माझ्यापर्यंत आश्रय मागायला आली का? मी तर हिंदू मुलगा आहे, ती मुस्लिम मुलगी आहे, मी पण तरुण आहे, ती पण तरुण आहे. माझ्या जर मनात आलं काही वाईट, तिच्या मनात तसं काही आलं नाही. माझ्या मनात जर वाईट आलं तर मी काही करू शकतो, पण हिने माझ्याच घरात का आश्रय मागितला? रात्र निघून गेली विचारात. सकाळी त्या ताईनं दरवाजा उघडला, ती जाण्याकरता निघाली. तेवढ्यात त्या तरुणाने विचारलं की ताई, बाहेर हिंदू मुस्लिम दंगल चालू आहे, तू मुस्लिम मुलगी, मी हिंदू मुलगा, तरी तू माझ्या घरामध्ये आश्रय का मागितला? त्यावेळेस त्या ताईनं हात जोडले आणि सांगितलं की दादा, ज्यावेळेस मी पळत तुझ्या घरासमोर आले, तुझ्या घराची खिडकी उघडी होती, खिडकीतून उजेड येत होता, मी खिडकीतून डोकावून पाहिलं आणि खिडकीतून डोकावून पाहत असताना मला तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि फोटो पाहिल्याबरोबर मनात असं वाटलं की ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना, त्या घरातल्या कोणत्याच स्त्रीला धक्का लागणार नाही. याला म्हणतात विश्वास. महाराज, असा विश्वास आपण जतन केला पाहिजे. पण ऐका, तो विश्वास कुणावर ठेवावा, किती ठेवावा, का ठेवावा आणि कसा ठेवावा, हे आपल्याला संत सांगतात. 3 प्रकारचे लोक राहतात बघा. 3 प्रकारचे लोक: भ्रांत, विप्रलंबक आणि संत. आता भ्रांत कोणाला म्हणायचं? अडाणी मनुष्य, थोडक्यात अज्ञानी मनुष्य. जो अज्ञानी मनुष्य आहे त्याला भ्रांत म्हणायचं. ऐका, तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं ना, तुम्हाला थोडं कळलं बघा. भ्रांत म्हणजे अज्ञानी,
गुरुवर्य शांतीब्रह्म कुरेकर बाबा आम्हाला पाठामध्ये एक दृष्टांत सांगायचे. बाबा म्हणायचे, एक गुरुजी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. शिकवत असताना पाठामध्ये एक शब्द गेला, व्यासपीठ नावाचा शब्द गेला. तर एका होतकरू पोराने विचारलं की बाबा व्यासपीठ म्हणजे काय? त्यावेळेस बाबांनी सांगितलं की त्या गुरुजींनी सांगितलं की बाबा जसं आपल्याकडे बाजरीचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, तसं अमेरिकेत व्यासपीठ आहे. कळलं तुम्हाला? ऐका, जो स्वतः अज्ञानी आहे, जो स्वतः अडाणी आहे, तो कसं विद्यार्थ्यांना शिकवल बरं? नाही शिकवणार महाराज. ऐका, शिकवणार नाही. म्हणजे अशा भ्रांत जनावरती विश्वास ठेवू नये. दुसरे आहेत विप्रलंबक. म्हणजे विप्रलंबक म्हणजे थोडक्यात ठग, जे लुटणारे आहेत, थोडक्यात विश्वासघाती जे आहेत, अशावरती विश्वास ठेवू नये. आणि तिसरे आहेत संत. संतांवरतीच का विश्वास ठेवावा हो? का त्यांच्यावरतीच विश्वास ठेवावा? तुकोबरांनी सांगितलं की ते आमचं हित करतात. ऐका, हित करतात म्हणून विश्वास ठेवा. अहो तुकोबराय, तुम्हीच सांगतात की हित आई पण करते म्हणून. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. हित तर आई पण करते, मग संतांवरतीच का विश्वास ठेवावा? त्यावेळेस तुकोबराय सांगतात, हित आई करते, पण हिताची आईला फक्त कळकळ आहे, हिताविषयी ज्ञान तिला नाही. हो, हित नाही ठावे जननी जनका, दावीला लौकिक आचारती. त्यांना हिताची कळकळ आहे, पण हिताचं ज्ञान नाही. आता काही विद्वान लोक सांगतात की महाराज मग वेदाला हिताचं ज्ञान आहे ना? अहो, वेदाला हिताचं फक्त ज्ञान आहे, हिताविषयी कळकळ नाही. मग हिताविषयी कळकळ आमच्या संतांना आहे आणि हिताविषयी ज्ञान सुद्धा आहे. म्हणून तुकोबराय महाराज म्हणतात की आम्ही संतांच्या चरणावरती आमचा विश्वास ठेवला आणि सर्व भावाने त्यांचा दास झालो. अभंगाचं पहिलं चरण. ऐका, संतांच्या पायावरती मी माझा विश्वास ठेवला आणि सर्व भावाने त्यांचा मी दास झालो, असं तुकोबराय बोलतात. महाराज म्हणतात की मी विश्वास ठेवला. विश्वास हा ठेवून अगोदर आपल्याकडे असावं लागतो, त्यावेळेस आपण कोणाच्या तरी पायावरती ठेवू शकतो. तुकोबराय म्हणतात मी विश्वास त्यांच्या पायावरती ठेवला. ऐका, तुकोबराय महाराज म्हणतात की मी संतांच्या साधनेत उपस्थित राहिलो, संतांच्या सेवेमध्ये मी उपस्थित राहिलो, संतांच्या संगतीत मी गेलो, तेव्हापासून माझं जीवन बदलून गेलं. ऐका, साधू संत आपल्याला संसार सोडायला लावतात. ऐका, तुम्ही म्हणाल महाराज प्रत्येक महाराज येतो आणि तो सांगतो की संसार सोडा, संसार सोडा. संसार सोडा म्हणजे काय हो? संसार सोडा म्हणजे काय? नेमकी संसारातून बाहेर निघा. संसार म्हणजे काय? थोडक्यात आपण संसार म्हणजे पेटी नका संसार म्हणजे काय? ऐका, घर दार मुलं बाळ, फक्त यालाच संसार म्हणत नाही. फक्त आपण काय व्याख्या केली? घरदार मुलं बाळ याला संसार म्हणतो, पण फक्त याला संसार म्हणत नाहीत महाराज. हो, तुकोबराय सांग, देह सर्प हा विकार पांढरा, विकाराला संसार म्हटलंय, या देहाला संसार म्हटलंय. माऊली ज्ञानोबराय तर फार गोड व्याख्या करतात. माऊली म्हणतात, आगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानने, मा जीव लोकू मी म्हणे संसारू हन. माऊली म्हणतात उपजने आणि निमने म्हणजे जन्मने आणि मरणे, या जन्म मृत्यूच्या फेऱ्याला सत्य समजणे, त्याला काय म्हणतात? संसार म्हणतात. ऐका, आता या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडणे म्हणजे संसार सागरातून बाहेर पडणे. आता या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मनुष्य कधी बाहेर पडतो? एकदा का तो मुक्त झाला, एकदा का त्याला मोक्ष प्राप्त झाला, त्यावेळेस तो या संसार सागरातून बाहेर पडतो. पण तिथपर्यंत जाण्याकरता, मुक्तीपर्यंत जाण्याकरता, मोक्षापर्यंत जाण्याकरता आपल्याला संतांचेच पाय धरावे लागतात. सद्गुरूच्या चरणाजवळ जावं लागतं. सद्गुरू वाचूनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आन कोणी. त्यांच्याशिवाय आपल्याला कोणी या भवसागरातून तारू शकत नाही मायबाप. अगोदर आपल्याला त्यांच्या चरणाजवळ जावं लागते, त्यावेळेस आपल्याला या संसारातून बाहेर पडता येईल. ऐका, एक सांगतो, एक वाक्य बोलतो. तुम्ही आहात कुठं याला किंमत नाही. तुम्ही आहात कुठं याला किंमत नाही. तुम्ही करता का याला फार मोठी किंमत आहे. तुम्ही संसारात आहात का परमार्थात याला किंमत नाही मायबाप. पण तुम्ही संसारात राहून काय करतात आणि परमार्थात राहून काय करतात याला फार मोठी किंमत आहे. एक उदाहरण सांगतो ऐका. एकदा अकबरानं बिरबलाला आवाज दिला, बिरबल जी बादशाहजी जी आपण. अरे बिरबल, मला रात्री एक स्वप्न पडलं रे. काय स्वप्न पडलं जहापना? काय नाही बिरबल, रात्री मला एक स्वप्न पडलं. आपण दोघं एका रस्त्याने चालत होतो. चालता चालता रस्त्यामध्ये दोन खड्डे आले.
रस्त्यामध्ये दोन खड्डे आले, एका खड्ड्यामध्ये बिरबल तू पडला आणि एका खड्ड्यामध्ये मी पडलो. वाईट झालं जे आपण, अरे बिरबल वाईट तर पुढे काय झालं, काय नाही म्हणे, पडत असताना बिरबल तू घाणीच्या खड्ड्यात पडला आणि मी मधाच्या खड्ड्यात पडलो. असं ऐकल्यानंतर बिरबलाचा अपमान झाला. बिरबल घाणीच्या खड्ड्यात पडल्यामुळे सगळे दरबारातली लोक हसायला लागली मायबाप. हो, पण बिरबल का ऐकून घेणाऱ्यातला नव्हता. हो, बिरबल म्हणजे आताच्या काळातला मराठीतला भाऊ कदम आहे आणि हिंदीतला कपिल शर्मा आहे. बिरबलानं ऐकून घेतलं नाही. बिरबलानं लगेच हजर जवाब, काय योगायोग जे आपणाजी, काय झालं, काय नाही म्हणे, मला हे असं स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं, काय नाही, आपण दोघं एका रस्त्याने चाललो होतो, चालता चालता रस्त्यामध्ये दोन खड्डे आले, एका खड्ड्यामध्ये तुम्ही पडले, एका खड्ड्यामध्ये मी पडलो. पडत असताना तुम्ही मधाच्या खड्ड्यात पडले आणि बादशाहजी मी घाणीच्या खड्ड्यात पडलो. अरे एवढं स्वप्न मलाही पडलं रे बिरबला. ओ बादशाहजी, माझं स्वप्न थोडंसं पुढे. काय पुढे, काय नाही म्हणे, 10-5 मिनिटांनी आपण दोघेही खड्ड्याच्या बाहेर आलो आणि खड्ड्याच्या बाहेर आल्यानंतर जे आपणाजी तुम्ही मधाच्या खड्ड्यातून बाहेर आले, मी घाणीच्या खड्ड्यातून बाहेर आलो, पण खड्ड्याच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही मला चाटत होते आणि मी तुम्हाला चाटत होतो. नाही कळलं तुम्हाला? तुम्हाला चहा घ्यायचा का? हा, देऊ का आणून? नाही, फक्त विचारित, मी का आणून देणार नाही. ऐका, कळलं तुम्हाला? कळलं का परत सांगू? कळलं ना? ऐका, अकबर कोणत्या खड्ड्यात पडला होता? कोणत्या? अकबर मधाच्या खड्ड्यात आणि बिरबल घाणीच्या खड्ड्यात. ऐका, अकबर मधाच्या खड्ड्यात पडला होता तरी चाटत काय होता? घाण. आणि बिरबल घाणीच्या खड्ड्यात पडला होता तरी चाटत काय होता? मग तसंच आहे माय बाप, आपण कोणत्या खड्ड्यात पडलो याला किंमत नाही, आपण चाटतो का याला फार मोठी किंमत आहे. आपण संसारात आहोत का परमार्थात आहोत याला किंमत नाही. आपण संसारात राहून काय करतो आणि परमार्थात राहून काय करतो याला फार मोठी किंमत आहे. आपण जर संसारात राहून परमार्थ नावाचा मध खात असलो तर आपले एवढं भाग्यवान कोण नाही. आणि परमार्थात राहून, ऐका, हे जाणीवपूर्वक ऐका, परमार्थात राहून इतर घाण खात असलो तर आपले एवढं पापी कोणी नाही मायबाप. हो, म्हणून आपण कुठं आहोत याला किंमत नाही, आपण करतो काय याला फार मोठी किंमत आहे. म्हणून ऐका, आपण संसारात राहून जर परमार्थ नावाचा मध खाल्ला ना, आपले एवढं भाग्यवान कोण नाही मायबाप. मग संसार म्हणजे काय? संसार म्हणजे हा येणं जाणं, उपजनी आणि निमणे, म्हणजे पुनरपी जन्म पुनरपी मरणम, याला संसार म्हटलंय. आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? ये भक्तीची वाटे लाग. हो, तरी झडझडून व्हायला निघ, याच्यातून बाहेर पडायचंय, या जन्म संसारातून बाहेर पडायचं आणि भक्तीच्या वाटेला लागायचंय. ही भक्ती काय देईल? हो, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. भगवंत सांगतात की तुला माझं निजधाम प्राप्त होईल. कशाने? भक्तीने. म्हणून आपण त्या भक्तीच्या वाटेला जायचंय. हो, नुसतं संतांकडे गेल्यानंतर आपल्याला संसार सुटत नाही, तर आपल्याला भगवंत सुद्धा भेटतो मायबाप. भगवंत सुद्धा भेटतो. भगवंत आपल्यावरती कृपा करतो. कसा भगवंत भेटतो? ऐका, तो संत काय भगवंताला धरतात आणि आपल्या जवळ आणतात का? नाही मायबाप. का आपल्याला धरतात आणि देवाजवळ नेतात? नाही, तो देव आपल्यामध्येच आहे. सर्वा घटी राम सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. हो, तो भगवंत आपल्यामध्येच आहे. मग संत काय करतात? संत काय करतात? त्या भगवंताविषयी आपल्याला अज्ञान निर्माण झालेले संत काय करतात? ते अज्ञान दूर करतात आणि त्या भगवंताविषयी ज्ञान प्राप्त करून देतात. कसं करून देतात? ऐका, एकदा जगद्गुरु तुकोबाराय महाराज भंडाऱ्या डोंगरावरती भजन करत होते आणि भजन करत असताना महाराजांकडे एक मनुष्य गेला आणि महाराजांना म्हटलं की महाराज, की मला देव भेटला पाहिजे. काय भेटला पाहिजे? हो, देव भेटला पाहिजे. महाराज म्हटले मग भजन कर. देव भेटला पाहिजे ना, मग भजन कर. महाराज, तो मनुष्य म्हटला की महाराज भजन करायला माझ्याकडे वेळ नाही. काय करतो तू? काय नाही म्हणे, महाराज माझ्याकडे किराणा मालाची दुकाने. किराणा मालाची? हो म्हणे, किराणा मालाची दुकाने. महाराज म्हटले मग गिराईक कमी झाल्यानंतर भजन कर जा. ओ महाराज, कुठं गिराईक कमी होतंय? परिसरामध्ये पट्ट्याची अशी दुकाने, गिराईकच कमी होत नाही. महाराज म्हटले मग गल्ल्यावर बसल्यावर भजन कर जा. अहो महाराज, कुठं गल्ल्यावर बसल्यानंतर हिशोब करावा लागतो. महाराज म्हटले मग घरी आल्यावर भजन कर जा. अहो महाराज, कुठं घरी आल्यानंतर कधी 2 घास खातोय आणि कधी झोप लागते कळत सुद्धा नाही. रात्री 11ला घरी येतो, जेवण करतो, झोपतो, सकाळी 6ला उठतो, 7ला दुकान उघडतो. कुठं वेळ येऊ भजन करायला? आहे का वेळ? आहे का? नाही. पण अंतःकरणात भावना किती गोड आहे की देव भेटला पाहिजे. काय संत असतात बघा, काय सोपं करून सांगतात. तुकोबारांनी विचारलं,
कशाची दुकान आहे रे बाबा तुझ्याकडे? काय नाही म्हणे महाराज, किराणा मालाची दुकान आहे. काय काय मिळतं रे? काय काय विचारता राव महाराज, अगदी खसखशी पासून ते साखरेपर्यंत सगळं भेटतं. सगळं भेटतं हो म्हणे, सगळं भेटतं. महाराज म्हटले तुझ्या दुकानात काय फळ मिळतं का रे? काय फळ? काय फळ कळतं तुम्हाला? काय फळ? काय फळ नाही कळत? जुन्या लोकांना कळल बघा. काय फळ मिळतं का रे? हो म्हणे महाराज, काय फळ मिळतं. महाराज म्हटले तुझ्या दुकानात जायफळ मिळतं का रे? आता जायफळ कळत असं. हा हा आताशी रेंज आली मग. हा जायफळ, हो म्हणे महाराज, जायफळ पण मिळतं. महाराज म्हटले तुझ्या दुकानात मायफळ मिळतं का रे? मायफळ, हो म्हणे महाराज, मायफळ पण मिळतं. महाराज म्हटले तुझ्या दुकानात मिरे भेटतात. मिरे, मिरे कळतात ना, भाजी हा हरभऱ्यासारखे असतात. हा हो म्हणे महाराज, मिरे पण भेटतात. महाराज म्हटले तुझ्या दुकानात जिरे पण भेटतात का रे? हो म्हणे महाराज, जिरे नाही अशी कोणती दुकान आहे का हो? जिरे पण भेटतात. महाराज म्हटले तुझ्या दुकानात हिंग भेटतं का रे? हिंग, हो म्हणे महाराज, हिंग पण भेटतं. महाराज म्हटले मग तिथंच देव आहे ना, दुसरीकडे कशाला जातो? कळलं तुम्हाला? एवढ्या 6 गोष्टी लक्षात ठेवा महाराज. ऐका, काय फळ, जायफळ, मायफळ, मिरे, जिरे, हिंग आणि देव, या 6 गोष्टीतून तुम्हाला देव भेटल. फक्त या 6 गोष्टी कळल्या पाहिजेत. एवढ्या 6 गोष्टी लक्षात ठेवा. काय काय? काय फळ, जायफळ, मायफळ, मिरे, जिरे, हिंग, ह्या गोष्टी कळल्यानं तुम्हाला देव कळला. आता तुकोबाराने सांगितलं की बाबा कायफळ म्हणजे ते कायफळ नाही. कायफळ म्हणजे काय? कायफळ म्हणजे हे कायारूपी फळ. कळतंय तुम्हाला? थोडं लक्ष द्या. हे कायफळ म्हणजे ते कायफळ नाही. कायफळ म्हणजे हे कायारूपी फळ, हे शरीर रूपी फळ. हे काय फळ एके दिवशी, बोला, हे काय फळ एके दिवशी जायफळ. याच्या कशाला नादी लागतोय? हे आहे मायफळ. हे वरून चांगलं दिसतंय महाराज, हे वरून चांगलं दिसतंय, आतून फार घाणे. हे काय फळ एके दिवशी जायफळ, याच्या नादी लागू नको. हे आहे मायफळ. पुढचं तर फार सुंदर आहे महाराज, आपल्या सगळ्यांसाठी फार गोड. मिरे, मिरे, मी माझ्यासारखा गायक रे, माझ्यासारखा वादक रे, माझ्यासारखा कीर्तन, हे आपल्या आपल्यात घेतो. मिरे हे ज्या दिवशी जिरे, कळलं ना? मिरे हे ज्या दिवशी जिरे, हिंग देव, हिंग म्हणजे जुन्या लोकांना कळल बघा. एखाद्याने पाणी मागितलं, अहो पाणी द्यावं, ह घ्या. पाणी मागितलं, ह घ्या, हिंग. मिरे हे ज्या दिवशी जिरे, हिंग देव, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. एकदा का आपल्यातले विकार दूर झाले ना मायबाप, आपोआप भगवंत आपल्याला भेटतो. नाही, आपण भगवंताच्या स्वरूपाचे होतो मायबाप. पण काय करावं लागेल? एकदा ते विकार दूर करावे लागतील. महाराज, हा अहंकार इतका वाईट आहे ना, किती वाईट आहे सांगू? फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐकतात ना, लक्ष देऊन ऐकतात ना? ऐका ऐका, ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानेश्वरी म्हणजे 7वा अध्याय काढा. 7व्या अध्यायामध्ये इच्छा द्वेष समुत्थेन या श्लोकाच्या ववे वाचा. माऊली ज्ञानोबरांनी अहंकाराची साखळी सांगितली. माऊली म्हणतात हा अहंकार जास्त दिवस आपल्यामध्ये राहिला तर या अहंकाराचं लग्न लागतं. लग्न, आता कसं लग्न लागतं? ऐका ऐका. अहंकार तनुसी वालभ पडली. ज्ञानोबराय सांगतात, माऊली म्हणतात अहंकाराचं आणि तनूचं लग्न लागलं. तनू म्हणजे कोणती मुलगी नाही, तनू म्हणजे हे शरीर, तनू म्हणजे हा देह. अहंकाराचं आणि या देहाचं लग्न लागलं. आता लग्न लागल्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. कोण? तर इच्छा हे कुमारी झाली. त्यांना इच्छा नावाची मुलगी झाली. आणि मग ती इच्छा नावाची मुलगी आता ती वयामध्ये आली, तिचं लग्न करून द्यायचं ठरलं. मग तिला एक मुलगा बघितला. कुडाला? टाकळीचा मुलगा बघितला. आहे का एखादा? ऐका, इच्छाला एक मुलगा बघितला. कोण? द्वेष नावाचा. द्वेष नावाचा मुलगा बघितला. इच्छाचं आणि द्वेषाचं लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. कोण? द्वंद्व मोह नावाचा मुलगा झाला. आता तो द्वंद्व मोह नावाचा मुलगा आजोबाच्या मांडीवरती खेळायला लागला. आता मला सांगा, त्या द्वंद्व मोहचा आजोबा कोण? तुम्ही ऐकलं नाही का? परत सांगू का? तुम्हाला म्हणलो महत्वाचं आहे, ऐका. आपल्या महत्वाचं आहे हो, बाकीचं जाऊ द्या. अहंकाराचं आणि तनूचं लग्न लागलं. त्यांना इच्छा नावाची मुलगी झाली. इच्छाचं आणि द्वेषाचं लग्न लागलं. त्यांना द्वंद्व मोह नावाचा मुलगा झाला. आता तो द्वंद्व मोह नावाचा मुलगा आजोबाच्या मांडीवरती खेळायला लागला. त्या द्वंद्व मोहाचा आजोबा कोण?
वा 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 वा. ऐका, अहंकार मायबाप, तो अहंकार इतका कुटाने बहादर होता, त्याचा नातू सुद्धा तेवढ्या कुटाने बहादर होता. किती कुटाने बहादर होता सांगू? ऐका, त्या श्लोकाच्या ओवे वाचून काढा मायबाप. तो द्वंद्व मोह नावाचा जो आहे ना, तो इतका माणसाला मातीत नेऊन घालतो. तर मग ऐका, फांद्या छाटण्यापेक्षा डायरेक्ट मूळ मारलेलं काय बिघडतो. म्हणून काय करायचंय, अहंकार बाजूला काढायचा. तो अहंकार आपल्याच्यानी बाजूला निघत नाही मायबाप. त्याच्याकरता आपल्याला संतांच्या चरणावरती जावं लागेल, आपल्याला नारायणपुरी बाबांच्या चरणावरती जावं लागेल, आपल्याला कल्याण स्वामी बाबांच्या चरणावरती जावं लागेल. त्यावेळेस आपल्यातले विकार दूर होतील. त्याला दररोज इथं सेवा करावी लागेल, इथं पडलेलं प्रत्येक काम आपल्याला करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला आपल्यातले विकार दूर होतील मायबाप. खरं सांगू का, ते विकार बाहेर असतील नसतील मला माहित नाही, पण ते विकार इथं आल्यानंतर जास्त उत्पन्न होतात. या मंडपात आल्यानंतर जास्त उत्पन्न होता. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वथा. खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर ते विकार दूर झाले पाहिजेत, तर इथं आल्यानंतर ते विकार सुरू होतात. मलाच कम नाही चालू म्हणून दिली हो, माझ्या हाताने कमून नाही हार घातला हो, मला का नाही सेवा घडू दिली, ही इथं आल्यानंतर सुरू होतात मायबाप. पण इथून ते निघाले पाहिजेत. ऐका, असे विकार आपल्यातून दूर करण्याचं काम कोण करतात, तर संत करतात. आणि अशा संतांच्या चरणावरती आम्ही विश्वास ठेवला, सर्व भावाने त्यांचं दास झालो. पण महाराज ते तुमचं हित करतील का? महाराज म्हणतात, तेच आमचं हित करणार आहेत. अभंगाचं